Yes, uh, electrochemistry topic, and under that, electrolysis part was under consideration. Means it is under consideration since so many video lectures, and under that, our previous few lectures were related to Faraday's laws of electrolysis. Faraday's first law of electrolysis, Faraday's second law of electrolysis. मग त्याचे ओल्ड व्हर्जन म्हणजे जे उपयोगाचीच आहेत, फक्त मांडण्याची पद्धत बदलली. इलेक्ट्रोकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू काही चुकीचं काहीच नाही आहे. आणि लेटेस्ट व्हर्जन असं बघितलं आपण. ओल्ड व्हर्जन एस्पेशली आपल्याला MCQsला फास्ट सोडवण्यासाठी उपयोगाला पडेल, म्हणून ते पण मी सांगितलं प्रिव्हियस लेक्चर्स. न्यूमेरिकल्स काही बघूया. म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणायचं असतं, पण बरेच जण न्यूमेरिकल्स म्हणतात. ओके, म्हणजे आपल्याला ते दोन्ही पण फॅराडेज लॉसची सवय चांगली होईल. ओके, कॅल्क्युलेट दी ॲक्च्युली क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड विचारलं आहे. म्हणजेच पटकन लक्षात आलं की Q इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि नॉर्मली क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कुलम्समध्ये सांगायची पद्धत आहे. आता अल्टरनेटिव्समध्ये तिथं फॅराडेज आले असतील तर फॅराडेजचा विचार करायला पाहिजे. तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारलेली आहे. तर समजा कुलम्समध्ये नॉर्मली कॅल्क्युलेट करतो आपण, समजा बोर्ड स्टाईल वगैरे. आणि अल्टरनेटिव्समध्ये कुलम्स नॉर्मली असतात, पण फॅराडे असतील. आणि काय असेल, वी कॅन चेंज. ॲन्सर एकदा आले की युनिट आपण बदलू शकतो, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण कन्व्हर्शन फॅक्टर्स. ओके, तर हे विचारलेलं आहे. टू प्रोड्यूस 0.53 ग्राम ऑफ सिल्वर, याचा अर्थ काय बरं, वेट ऑफ सिल्वर दिलेला आहे, डिपॉझिटेड ड्युरिंग सिल्वर. बेसिकली काय चाललं इथं, इलेक्ट्रोलिसिस. लक्ष द्या, इलेक्ट्रोलिसिस बघा, थोडक्यात समजून घ्या. हे आपण व्यवस्थित बघितलं आहे. न्यूमेरिकलच्या निमित्ताने जरा सुरुवातीलाच बघत असल्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी न्यूमेरिकल घेतो आहे, म्हणून परत जरा त्यातल्या त्यात विस्ताराने सांगतो की निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोलिसिस ऑफ AgNO3 ॲक्वस सोल्युशन म्हटलं की ते ॲक्वस पकडायचं असतं इफ सॉल्वंट इज नॉट मेन्शन्ड. आणि आम्हाला माहिती आहे सिल्वरशी रिलेटेड चाललं आहे फक्त, म्हणून तेवढंच बघूया. नाहीतर Ag+ आयन्स निगेटिव्हकडे जाणार. पाण्यातले H+ पण आहेत, पण आम्हाला याच टॉपिकमध्ये पुढं कळेल की Ag+ आयन्स नाही का, आणि कुठले कुठले कॅशन्स, मेटलचे कॅशन्स ॲज कम्पेअर्ड टू H+ आयन्स इझिली गेट रिड्यूस्ड, ते बघायचं आहे आम्हाला. जसं आम्ही पूर्वी याच सिरीजमध्ये कुठेतरी बघितलं आहे, ॲक्वस सोल्युशन ऑफ NaCl. तर H+ आयन्स गेट रिड्यूस्ड प्रिफरन्शियली. तसं सिल्वर आयन्सचं नाही आहे. मग तसे आणखी कुठले कुठले आयन्स असतात याच टॉपिकमध्ये आपल्या पुढचे लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्समध्ये येणार. ओके, मीच सांगणार आहे. ओके, तर ठीक आहे, थोडक्यात सांगतो. AgNO3मध्ये Ag+ आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स, दे विल गो टुवर्ड्स नेगेटिव्ह इलेक्ट्रोड्स, अँड Ag+ आयन्स will accept electrons and get deposited. त्याप्रमाणे पॉझिटिव्हकडे NO3- आयन्स, पाण्यामधले OH- आयन्स. तर तो जेव्हा त्याचा विचार होईल तेव्हा बघू. फक्त तरी पण हिंट देऊन ठेवतो की OH- आयन्स प्रिफरन्शियली गेट ऑक्सिडाइज्ड नायट्रेट आयन्सच्या तुलनेत. पण तो आत्ता या क्वेश्चनचा पार्ट नाही आहे, सोडून द्या. सिल्वर आयन्स गेट डिपॉझिटेड. आता सिल्वर आयन्स गेट डिपॉझिटेड, इथं वेट ऑफ सिल्वर या पद्धतीने किती डिपॉझिट झाले ते ग्राममध्ये दिलेलं आहे ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. आणि क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारलेलं आहे नाही का. म्हणजे बेसिकली इथं पहिल्यांदा Ag+ आयन्स ॲक्वस सोल्युशन, पुन्हा एकदा लिहितो, प्लस इलेक्ट्रॉन गिव्ज Ag. म्हणजे फॉर्म्युला कुठला वापरायचा ते तरी पहिल्यांदा लक्षात आलं. तर कुठला वापरायचं, तर आपला बेसिक फर्स्ट लॉचा ज्या फॉर्म्युला शिकतो आपण, मोल्स ऑफ सबस्टन्स. म्हणजे इथं सिल्वरचे विचारलं आहे म्हणून, मोल्स ऑफ सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड, और गॅस वगैरे असेल तर लिबरेटेड. पूर्ण लिहित नाही मी, गेटिंग वगैरे, डिपॉझिटेड. मोल्स ऑफ सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड इज इक्वल टू मोलार रेशो into quantity of electricity. हे बेसिकली फॉर्म्युला आहे. आता एखाद्याचा मोलार रेशो, जसं इथं मला कळलं सिल्वरच्या बाबतीत, 1 सिल्वर ॲटम रिक्वायर्स 1 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ n नंबर ऑफ सिल्वर ॲटम्स विल रिक्वायर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स.
म्हणजेच 1 मोल ऑफ सिल्वर विल रिक्वायर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 फॅरेडे. आता 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नाही का, n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 1 फॅरेडे. म्हणजे कुलममध्ये किती आहे ते आम्हाला सवय झालेली आहे. 96500 कुलम्स. हे बेसिक वी हॅव कन्सिडर्ड दिस n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 1 मोल इलेक्ट्रॉन्स, ॲव्होगाद्रोज नंबर. त्यामुळे मोलार रेशो एखाद्याचा मिळतो. जसं इथं मोलार रेशो 1/1 आहे. क्युप्रिक आयन्स +2 वाला कॉपरचं डिपॉझिशन चालू असेल तर 1/2 येतो. ॲल्युमिनियमच्या वेळेला 1/3 येतो. झिंक आयन्स, झिंक सल्फेट वगैरे इलेक्ट्रोलिसिस बघणार आपण त्याचं 1/2 येतो. म्हणजे मोलार रेशो कळतो म्हणजे काय कळतो, नाही का. मोलार रेशो त्याचा पण फॉर्म्युला बघा. मोलार रेशो मोल्स ऑफ सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड. मोलार रेशो, नाही का, moles of substance, moles getting deposited or liberated. Upon moles of electrons passed, accepted, okay, mid available, passed. आता इथे 1 मोल इलेक्ट्रॉन पास केला की 1 मोल सिल्वर डिपॉझिट होतो. त्यामुळे मोलार रेशो 1:1. क्युप्रिक आयन्स एक्झाम्पल असतं. +2 वाला कॉपरला क्युप्रिक म्हणतात. ओके, नॉर्मली आपण कॉपर म्हणतो, ठीक आहे. तर 1/2 त्याचा अर्थ काय होतो की 1 मोल म्हणजेच ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 1 फॅरेडे म्हणजेच 96500 कुलम्स. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 1 फॅरेडे म्हणजेच 96500 कुलम्स. म्हणजे 1 फॅरेडे फॉर 1 फॅरेडे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, हाऊ मेनी मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स विल गेट डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. तर सिल्वरचं फॉर 1 फॅरेडे 1 मोल ते कळालं. मोलार रेशो म्हणजे बेसिकली तो फॅरेडे आहे. मग आपण कुलममध्ये एक्सप्रेस करू शकतो 96500 फॅक्टर वापरून. मग 1 फॅरेडेसाठी हाऊ मेनी मोल्स विल गेट डिपॉझिटेड म्हणजे मोलार रेशो. हे पहिला सेपरेट समजून घ्यायचं. आणि मग क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी तिकडं आम्हाला मॅथमॅटिकल न्यूमेरिकल किंवा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करताना कुलम्समध्ये अल्टरनेटिव्ह असतील किंवा नॉर्मली कुलम्समध्ये काढतो. तर हा रेशोज बेसिकली फॅरेडे सेंटर्ड आहे. इट इज फॅरेडे सेंट्रिक. आणि फॅरेडे आणि कुलम्समध्ये रिलेशन आहे. आणि त्यामुळं मग हा मोल्स ऑफ सबस्टन्स शॉर्टमध्ये लिहितो डिपॉझिटेड इज इक्वल टू मोलार रेशो इंटू क्यू अपॉन 96500. बघा म्हणजे काय केलं. अरे 96500 एवढे कुलम म्हणजे 1 फॅरेडे. मग आमच्याकडे 1000 कुलम्स असतील, नाही का. म्हणजे तो पण आपण इथं ते मगाशी सांगितलं इथं करून बघा, नाही का. 96500 कुलम करस्पॉन्ड्स टू 1 फॅरेडे. मग आमच्याकडे क्यू कुलम्स असतील तर हाऊ मेनी फॅरेडे, क्यू इंटू 1/96500. दॅट्स ऑल. याचा अर्थ क्यू कुलममध्ये भरायचं. पण क्यू अपॉन 96500 दॅट विल बी इन फॅरेडे. समजते का. 96500 कुलम असते तर दॅट वुड हॅव बीन 1 फॅरेडे. मग आमचे क्यू म्हणजे काही पण असतील, 50 असतील, 2000 असतील, 500 असतील. कुलम असतील तर फॅरेडेमध्ये किती, ते क्यू इंटू 1/96500. म्हणजेच कुलमवाल्या क्यूला इफ वी डिवाइड बाय 96500 इट विल बी फॅरेडे. म्हणजे हे ओव्हरऑल पूर्ण फॅरेडेमध्ये लक्षात घ्या. कुठंतरी MCQमध्ये वर उपयोगाला येणार म्हणून हे वेळ लावून सांगतो आहे. एक्झाम्पल काही विशेष नाही आहे. कारण का बेसिकली मोलार रेशो हा फॉर 1 फॅरेडे हाऊ मेनी मोल्स गेट डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ते सांगणारा रेशो आहे. हे पहिला कन्सेप्ट समजून घ्या. ओके. आणि मग आता सॉल्व करायचं. आणि मग इथं वेट दिलेला आहे. नंबर ऑफ मोल्स n इज इक्वल टू वेट इन ग्राम अपॉन मोलार मास इन ग्राम. दोन्ही सेम युनिट पाहिजेत. दोन्ही किलोग्राम घ्या, काही फरक पडत नाही. नॉर्मली वी प्रिफर ग्राम. तर इकडं वेट इन ग्राम 0.53 आणि मोलार रेशो 107 ग्राम पर मोल. बघा 107 ग्राम पर मोल म्हणजे नॉर्मली पूर्वी युनिटच लिहायची नाहीत मोलार मासला. मोलार मास किंवा ॲटॉमिक मास. अरे बाबा युनिट आहे ते. कारण का 107 म्हणजे प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. ठीक आहे.
त्याचे आयसोटोप्स वगैरे विचारात घेतलं तर ते 107 पॉईंट समथिंग येतं. बट हिअर इट इज गिवन 107, काही वेळेला 108 लिहितात. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो की 107 ग्राम ऑफ सिल्वर इफ इट इज टेकन 107 ग्राम ऑफ सिल्वर, इथं 107 दिल्यामुळं इट विल हॅव 1 मोल n नंबर ऑफ सिल्वर ॲटम्स, n नंबर ऑफ सिल्वर ॲटम्स, म्हणून तो ग्राम पर मोल. ओके. आणि मग तो हे ग्राम नाही का, मग हा 107 हे ग्राम पर मोल नाही का. बघा बोलत बोलत लिहितो आहे, कळत असेल. आणि त्यामुळं ग्राम ग्राम इट विल गेट कॅन्सल्ड आणि मग हे मोलवरती येणार आणि ते आलं ॲन्सर ते 0 पॉईंट. आता तुम्ही अंदाजेपणे एक जजमेंट कितीच्या आसपास ॲन्सर येईल. 0.53ला 107ने डिवाईड करतो आहे म्हणजे 0.53 इंटू 10⁻100 जर असतं तर अशी एक सवय असावी, म्हणजे MCQला उपयोगी येतं. 0.53 अपॉन 100 असतं तर 0.53 इंटू 10⁻². पण हे 100च्या जवळ आहेत पण 100च्या पुढं आहेत, त्यामुळं 0.53च्या जवळ पण 0.53च्या खाली येणार. पॉईंट समथिंग 0.53च्या जवळ पण 0.53च्या खाली इंटू 10⁻². समजलं ना. तर ते 0.495 त्याच्या आसपास एक्झॅक्ट तुम्ही काढा परत, इंटू 10⁻² इंटू 10⁻² मोल. आता हे मोलमध्ये आलं बरं का, हे मोल्स आलं आहे, नंबर ऑफ मोल्स आलं आहे. वेटमध्ये दिलेलं जे सिल्वर आहे ना ते मोलमध्ये कन्वर्ट केलं, कारण आम्हाला मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड पाहिजे. मोलार रेशो आम्हाला माहिती आहे, सिल्वरची रिॲक्शन माहीत असल्यामुळं 1/1 म्हणजे 1 आणि मग क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी मिळणार. फक्त मोलार रेशो तो बेसिक 1 फॅरेडेसाठीचा रेशो आहे, तो आम्ही कन्वर्ट केला कुलम्समध्ये नाही का, आणि त्यामुळे या फॉर्ममध्ये लिहिला. आणि मग म्हणून काय झालं बघा इथं, तर मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड आत्ताच काढलं. मग 1 डिजिट पॉईंट समथिंग या फॉर्ममध्ये लिहायची पद्धत आहे, म्हणून 4.495 इंटू 10⁻² म्हणजे 4.95 इंटू 10⁻³ मोल इज इक्वल टू मोलार रेशो 1/1 म्हणजे 1 लिहितो, इंटू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ती बेसिकली फॅरेडेवाली, पण आम्हाला कुलमच्या फॉर्ममध्ये पाहिजे, ते कन्व्हर्शन इथं मी एक्सप्लेन केलं. क्यू अपॉन म्हणजे क्यू आता इथं कुलममध्ये, कारण का 96500 डिवाईड केलेला आहे असं झालं. आणि मग तो क्यू इज इक्वल टू इन कुलम 4.95 इंटू 10⁻³ इंटू 96500. ओके. आणि मग हे मोल्स आहे, हे 96500 म्हणजे कुलम्स म्हणतो म्हणजे ते पर मोल. 1 फॅरेडे काय आहे, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनसाठी आहे, आणि 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलम, म्हणजेच दॅट मच कुलम लोअर युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी 96500 कुलम करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणजे युनिट पण करेक्ट असली पाहिजेत. ओके. आता एक तुम्हाला आणखी सांगतो की 96500 म्हणजे 9.65 इंटू 10⁻⁴. आणि जेव्हा अल्टरनेटिव्ह लांबचे असतील, आम्हाला पटकन करायचं असेल किंवा आमचं ॲन्सर करेक्ट आहे की नाही ते एक अंदाज घ्यायचा असेल, अगदी बोर्डला सुद्धा असं करतं. हे तर MCQच्या दृष्टिकोनातून या अँगलने विचार करायचं मी सांगत आहे. तर म्हणजे राऊंड फिगरमध्ये 10⁻⁵ आहे, ते 9.65 जर आपण 10 घेतले. ओके. ते 10⁻⁵ने मल्टिप्लाय केलं, हा 10⁻⁵ जर पकडला, हा 10⁻³ म्हणजे हे 495. मग 9.65ला आपण 10 घेतलं आहे आणि त्यामुळं हे 495 येतं, म्हणजे 495च्या जवळ पण 495च्या खाली, 495च्या जवळ पण 495च्या खाली असा एकच अल्टरनेटिव्ह असेल. कम्प्युटराइज्ड असेल तर पटकन क्लिक करा, नाहीतर पूर्वी किंवा नीटला गोल करा, दॅट्स ऑल. तर ते एक्झॅक्ट करायची गोष्ट आहे. आणि मग एक्झॅक्ट केलं तर ते काहीतरी 479 असं काहीतरी आलेलं राऊंड फिगरमध्ये काहीतरी आन्सर आहे. मी 478 कुलम त्याच्या आसपास एक्झॅक्ट तुम्ही काढा. सो दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व. आणि हे जे आता इक्वेशन वापरलं तेच फर्स्ट लॉ म्हणून आलेलं आहे. आणि अशा प्रकारचं आणखी एखादं एक्झाम्पल. आणि सेकंड लॉ म्हणजे काय तर हेच फॉर सेम क्वांटिटी. आता मी आता सांगत नाही, पूर्वी सांगितलं आणि न्यूमेरिकलच्या वेळेला बोलतो. आय थिंक दिस मच शुड बी इनफ फॉर दिस एक्झाम्पल. येस, वन मोर एक्झाम्पल.
Now this will explain what we have theoretically studied under Faraday's second law. Okay. तर ते कसं ओळखायचं, तर डिपॉझिशन ऑर लिबरेशन ऑफ टू सबस्टन्सेस मेटल असेल, गॅस असेल, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड असं डायरेक्ट म्हणतील, किंवा टू सेल्स अरेंज्ड इन सिरीज म्हणतील, इलेक्ट्रोलिसिस इन सिरीज, याचा अर्थ सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. ओके. वेन सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड म्हणजे पटकन लक्षात आलं सेकंड लॉ. टू सेल्स ते का म्हणजे मग हा एक सेल आहे, हा एक सेल आहे, इन सिरीज अरेंज केलेली आहे, सगळं डिझाईन काढत नाही. आणि इकडं कॅथोडला वन कंटेन्स ॲक्वा सोल्युशन ऑफ AlCl3, अनदर कंटेन्स ॲक्वा सोल्युशन ऑफ CuSO4. ओके, असं दिलेलं आहे. असं ते डोळ्यासमोर चित्र येतं, ते इथं रफ थोडं मी बारीक काढतो आहे. आणि मग ॲल्युमिनियम इकडं डिपॉझिट होणार हिअर ॲट नेगेटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोडला. दिस वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर, तेव्हा डिटेल सगळं लिहित नाही, फार व्यवस्थित काढत नाही, जस्ट एक आयडिया येण्यासाठी. हिअर कॉपर विल गेट डिपॉझिटेड. ॲल्युमिनियम 0.27 ग्राम डिपॉझिट होतात असं दिलेलं आहे. ओके, वेट दिलं आहे म्हणजे ॲल्युमिनियमचं. ओके, आता मोलार मास ऑफ ॲल्युमिनियम इज गिवन, त्यामुळं मोल्स ऑफ ॲल्युमिनियम पटकन काढता येणार, आम्हाला मोल्स लागतात. आणि काय विचारलं आहे बरं, सो कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ कॉपर आणि सेम क्वांटिटी आहे. मग सेम क्वांटिटी आहे तो मगाचाच रूल जो आहे बेसिकली, नाही का, बेसिकली तोच रूल, मोल्स ऑफ सबस्टन्स, नाही का, सबस्टन्स गेटिंग डिपॉझिटेड इज इक्वल टू मोलार रेशो इंटू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथे दोन्ही केसमध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सेम म्हटल्यानंतर हे कॅन्सल होतात. आणि मग एकदा एला लागू केलं, नंतर बीला लागू केलं, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी गेट कॅन्सल्ड. आणि त्यामुळं काय झालं, इथं सेकंड लॉ आहे. दिस थिअरॉटिकली वी हॅव कन्सिडर्ड. एक फास्ट तरी पण एक रिव्हिजन म्हणून मी सांगून टाकलं कोपऱ्यात बाजूला लिहून, लक्षात घ्या. डायरेक्ट हेच लेक्चर एखादा कोणतरी बघत असेल तर तो गोंधळेल, हे काय ते बारीक इथं काय लिहिलं, तिकडं काय पटकन सांगितलं. तर ते टप्प्याटप्प्याने आपण करत असतो. आणि मग ज्या पुन्हा येणाऱ्या गोष्टी थोडं फास्ट का असेल आपण पटकन सांगावं, असा हेतू असतो. ओके, सांगितलं तुम्हाला. ओके, आणि त्यामुळं बेसिकली इथं काय लागू आहे, तर मोल्स ऑफ ए आणि बी, म्हणजे इथं आता मोल्स ऑफ ॲल्युमिनियम अँड कॉपर कोण पण विचारात घेऊया. तर मोल्स ऑफ ॲल्युमिनियम अपॉन मोल्स ऑफ कॉपर इज इक्वल टू मोलार रेशो ऑफ ॲल्युमिनियम अपॉन मोलार रेशो ऑफ कॉपर. म्हणजे सेपरेट इक्वेशन आपण लिहिलं तर तिथं क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आली असती. सिन्स सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीज पास, ते कॅन्सल होतात आणि दोघांचा रेशो घेतला. जे अर्लियर एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं ते एकासाठी होतं, ते दोघांचा रेशो घेतला. ॲल्युमिनियमसाठी सेपरेट, कॉपरसाठी सेपरेट लिहिता आलं असतं आपण तसं. ओके, आता मोल्स ऑफ ॲल्युमिनियम, आता इथं बघा मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲल्युमिनियम, नाही का, ॲल्युमिनियमसाठी वेट इन ग्राम अपॉन मोलार मास इन ग्राम, मग अशी लिहिलं आपण तसं, नाही का, सेम युनिट म्हणून मी ग्राम म्हणतो आहे. तर ते इथं 0.27 आणि मोलार मास म्हणजे 27 दिलेलं आहे ग्राम पर मोल. तर 27 ग्राम ऑफ ॲल्युमिनियम इफ इट इज टेकन इट इज 1 मोल, आणि म्हणून 27. तर ते 27 × 10⁻² म्हणजेच 0.01 मोल, हे याचे मोल मिळाले. आणि मग ॲल्युमिनियम, नाही का, हे लक्षात आलं आपल्या, सोपं आहे. त्यानंतर ॲल्युमिनियमचे आम्हाला माहिती आहे, ॲल्युमिनियम क्लोराईड +3 चार्ज, 1 ॲल्युमिनियम ॲटम फॉर डिपॉझिशन विल रिक्वायर 3 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच 1 मोल ऑफ ॲल्युमिनियम विल रिक्वायर 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. n ॲटम्स विल रिक्वायर 3 × n इलेक्ट्रॉन्स. आणि कॉपर, इथं कॉपर सबस्टन्स कॉपर सल्फेट दिलं आहे, +2 आहे, म्हणजे क्युप्रिक IC. ओके, +2 इलेक्ट्रॉन्स.
म्हणजे मोलार रेशो ॲल्युमिनियमचा नाही का, मोलार रेशो मोल्स ऑफ ॲल्युमिनियम अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. 1 मोल जर ॲल्युमिनियम असेल तर 3 मोल्स लागणार, म्हणजे नंबरच्या भाषेत लिहिलं मी. म्हणजे मोलार रेशो ॲल्युमिनियमसाठी 1/3 आहे आणि मोलार रेशो कॉपर या रिॲक्शनसाठी 1 मोलसाठी 2 मोल्स लागणार, n ॲटमसाठी 2 × n इलेक्ट्रॉन्स लागणार नाही का, म्हणजे 1 मोलसाठी 2 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागणार. त्यामुळं मोलार रेशो 1/2. ओके. आणि त्यामुळं मग इथं बघा मोल्स ऑफ ॲल्युमिनियम आम्हाला आधीच माहिती आहेत, वेट ऑफ ॲल्युमिनियम दिलं होतं, त्यामुळं मोल्स = 0.27/27 हे ग्राम, हे मोल्स पर ग्राम युनिट 0.01 मोल. आणि त्यामुळं मग हे काय झालं, 0.01 मोल अपॉन मोल्स ऑफ कॉपर = मोलार रेशो ऑफ ॲल्युमिनियम म्हणजे 1/3 आणि मोलार रेशो ऑफ कॉपर म्हणजे 1/2 नाही का. त्याचाच अर्थ ते 0.333 आणि हा 0.5. याचा अर्थ मोल्स ऑफ कॉपर ते इकडे घेतो = आणि हे सगळं इकडे येईल = 0.01 × 0.5 अपॉन 0.333. तर ते मोल्स ऑफ कॉपर काहीतरी व्हॅल्यू येईल, माझ्याकडे ती तयार आहे व्हॅल्यू, तुम्ही ॲक्च्युली चेक करा. मी पण ते कॅल्क्युलेट करून दाखवणं हा हेतू नसल्यामुळं सध्या 0.01504 असं आहे. 0.01504 0.015 ओके. 0.0150 पुढं 4 ओके. हे मोल झाले. आणि मग ॲक्च्युली विचारताना मोल्स विचारलेले नाही आहेत. काय बरं, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड ॲज अ रिझल्ट, कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ कॉपर. ओके. तर अमाऊंट ऑफ कॉपर अरे बाबा 63 त्याचा मोलार मास दिलेला आहे, म्हणजेच काय बरं 63 ग्राम घेतलं म्हणजे 1 मोल घेतलं, लक्षात आलं की नाही. आणि मग तुम्ही त्याचे अर्धे 6.3 ग्राम घेतलं तर 0.1 ग्राम घेतलं. याचा अर्थ काय बरं, की अमाऊंट ऑफ कॉपर = मोल्स ऑफ कॉपर 1504 × 63. ग्राममध्ये किती येईल तेवढं येईल. दॅट विल बी युअर ॲन्सर. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व. तर न्यूमेरिकल तर सॉल्व करायचीच आहेत, पण लॉज लक्षात येण्यासाठी मुद्दाम एक सोपे 2 एक्झाम्पल्स चर्चेत घेतले. थँक्यू.